सोन ठेवली स्वयं सखीची तलवार नमस्कार, माझं नाव अंजली भागवत मसलकर, तालुका औसा, जिल्हा लातूर. मी राहणार नागरसोगा. ही नव्हतं, माझं 9वी मध्येच लग्न झालं आणि त्यामुळं मला 2 मुलं, कुटुंब, एवढंच चूल आणि मूल. काहीतरी करावं, गरिबीला मात करावं, ही एक इच्छा मनामध्ये राहून जायची. स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेसोबत मी 2016 पासून जॉईन झाले. स्वयं शिक्षण प्रयोग हे 7 राज्यात काम करते. 3,35,000 गरीब महिलाबरोबर काम करते. आपत्तीच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला पुढे असते. कृषी गट तयार करा, शासकीय योजना भेटतेत म्हणल्यानंतर आम्हाला सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण भेटलं. गांडूळ खत कसं बनवते, दशपर्णी कसं बनवते, जीवामृत कसं बनवते, हे 2016ला आम्हाला स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेतून ट्रेनिंग भेटलं. पण मी जे माझ्या संघ व्यवसायाच्या ट्रेनिंगला स्वयं शिक्षण प्रयोगमध्ये ज्या महिला आल्या होत्या त्या महिलांचा आधी सुरुवातीला मी एक गट केला आणि तो कृषी गट तयार केला आणि आत्मविभागाला लिंक केला. त्याच वर्षी आम्हाला उडदाचे आणि सोयाबीनचे बियाणे सचिन हिंदुळे सर आणि आत्मा विभागाचे जाधव सर म्हणून होते, त्या सरांनी दिले. परत आमचे गावामध्ये 4 कृषी गट तयार झाले. म्हणजे एकूण माझं 100 महिलाचं संघटन तिथं तयार झालं. म्हणले की उद्या चालून ह्या महिला उद्योजिका बनल्या पाहिजेत आणि ह्यांची एक स्वतःची फार्मर कंपनी झाली पाहिजे. ह्या माध्यमातून 2021ला स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी ही एक रजिस्ट्रेशन केली. त्या कंपनीच्या आम्ही सगळ्या 10च्या 10 महिला डायरेक्टर आहेत. पण आता 1100 रुपये फीस द्यायचं म्हणजे चॅलेंज होतं आमच्यासाठी. बरेच आता हे महिला सुद्धा बाहेर काढायच्या, म्हणजे जेव्हा स्वयं शिक्षण प्रयोगसाठी सुद्धा महिला बाहेर काढायचं म्हणजे समाज काय म्हणल, चंटक्या निघाल्या, दप्तरं घेतल्या, पाठीवर घेतल्या, चौकातून निघाल्या, पुरुषांना घरी बसवल्या, असं बरंच काही समाज चांगल्या दृष्टिकोनातून बघायचा, काही समाज आमच्याकडे वाईट दृष्टिकोनातून बघायचा. ही सतत संस्थेमध्ये शिकवलं जायचं की खाली मुंडी घालून आपलं ध्येय जे काय आहे ते ध्येयाकडे लक्ष द्यायचं, समाजाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग शेअर्स होल्डर करण्यासाठी बी 1100 रुपये मागितले. आपल्या स्वयं शिक्षण प्रयोगच्या माध्यमातून जे ट्रेनिंगला आलेल्या महिला होत्या त्यांच्याकडून आम्ही शेअर्स होल्डर बनवून घेतले. शेअर्स होल्डर बनवून घेतल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सुरू सोयाबीन बॅगची खरेदी विक्री केली. शेवाई आहे, पापुडी आहे, भाजीपाला आहे, म्हणजे काही छोटे छोटे उत्पादनं होते. तर ते उत्पादनं आम्ही आउटलेट लातूरला जे स्वयंसखी शेतमाल प्रोड्युसर कंपनीचं आउटलेट होतं तिथं कुरुडे आहे, त्या माध्यमातून जे शेअर्स होल्डर आहेत त्यांचा जे छोटे छोटे उत्पादन होते ते आम्ही विक्री करायला तिथं सुरू केली. काही महिलांना व्हॉट्सअप कसं चालवावं, स्टेटस कसं ठेवावं, मार्केट कसं करावं ह्या माध्यमातून, कारण गरीब घराण्यातल्या मोबाईल नव्हता महिलांकडं. मग ह्या उत्पादनातून महिलांनी छोटे मोठ्या व्यवसायातून मोबाईल काही महिलांनी खरेदी केल्या. कोण ब्लाऊज शिवते, कोण डिझाईनच्या गोंडे साड्याला बसवते, ते स्टेटसला ठेवायला लागल्या. आणि जे आम्ही स्वयंसखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी 3 तालुक्यातले आमचे शेअर्स होल्डर आहेत. देवणी आहे, शिरानंदपाळ आता नवीन घेतलेलं आहे, औसा आहे, लातूरमधले थोडे आहेत. त्या माध्यमातून आम्ही 4 ब्लॉकमधून हे आमचे शेअर्स होल्डर आहेत. चार ह्याच्यातून म्हणलं तर 122 गावामधले आमचे शेअर्स होल्डर आहेत. म्हणजे स्वयंसखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी प्रत्येक गावामध्ये 20-20, 25-25 महिलाच्या घरी गेलेली आहे. आणि त्या महिलांना पुन्हा नंतर आम्हाला हे अवेंडसचा फंड भेटला. जे आमचे शेअर्स होल्डर झाले होते त्यांना आम्ही 20-20 हजार रुपये बिनाव्याजी लोन दिलं. मग त्यांना खूप आनंद झाला. त्या महिलांनी स्वतःचे काही 30-1,000 घातल्या, गटातले 10,000, ज्यांची जशी परिस्थिती आहे. 20,000मध्ये दूधच नाही तर कोण भाजीपाल्याचं वाढवलं, कोण शेळीपालनचं वाढवलं, कोण कुक्कुटपालनचं वाढवलं. हे सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या तर त्या महिलांनी केल्या. तर आम्ही शासकीय योजनासुद्धा आम्ही त्या शेअर्स होल्डरला मिळवून देण्याचं आम्ही काम केलं. तर त्या मॅडमच्या पहिल्या जयंतीला आम्ही 7 डेऱ्या FPO अंतर्गत ओपनिंग केल्या. 7 डेऱ्या ओपनिंग केल्यानंतर ती डेअरी आमची महिलाच लीड करते आणि जे आमच्या डेअरीला दूध घालणारे आहेत ते शेअर्स होल्डरच आहेत आणि बाकीचंही गावातल्या लोकांना देतो. पण लोन जे आहे ते आमच्या शेअर्स होल्डरलाच देतो. आणि सध्या आम्ही 7 डेऱ्याला जरी आज महिलाच्या अकाउंटला पैसे टाकतो, त्यावेळेस बी भरपूर चॅलेंज आले की पुरुष शेण काढणार, पुरुष जनावरं सांभाळणार, आम्ही महिलांच्या खात्याकडे पैसे का द्यायचे, महिलाच्या त्यांना हात पुढं मागायचा का, असे बरेच
त्यावेळेस मला तर खूप चॅलेंजेस आले आणि त्या माध्यमातून तो पुढाकार घेऊन आज आमचं 3000 रोजचं दूध 3007 सेंटरचं होतं आहे. तसे औसा तालुक्यात 35 ते 40 सेंटर आमचे उभा आहेत आणि 9000 रोजचं आमच्या दुधाचं कलेक्शन होतं आहे. जे आता ऑर्गॅनिक करायला आम्ही महिलांना सांगितलं त्याचा उद्देश 2 होता. ज्या गायी महिला घेतले त्यांना गायी घेतल्यामुळे गाय शेण असल्याशिवाय तर सेंद्रिय शेती होत नव्हती, म्हणून त्यांना गायी घेण्यासाठी प्रमोट केलं. शेण असेल तर गांडूळ खत होतंय, गवतर असेल तर दशपर्णी होतंय. ह्या माध्यमातून आम्ही त्या महिलांना सेंद्रिय शेतीकडेही वळवलेलं आहे. आणि 1 एकर मॉडेल काय असते तर 1 एकरमध्ये हे सगळे अनेक प्रकारचा भाजीपाला आहे, मूग आहे, जवस आहे, तीळ आहे, बियाणे सुद्धा पेरण्याची किंवा हे करण्याचं उत्पादन करण्याचं त्यांना आम्ही हे काम. तर त्यासाठी आम्ही बायोगॅस सुद्धा इथं प्रमोट केलेलं आहे. त्याची सॅलरी सेंद्रिय शेतीला होईल आणि एक गॅस भरून आणायचा म्हणजे 1200 करण्यापेक्षा घरच्या घरी तो गॅस तयार होईल आणि त्या महिलेचे वर्षाचे 12 महिन्याचे जरी 14,000 वाचले म्हणजे तिचं इन्कम आल्यासारखं आहे. म्हणून हे बायोगॅसचं सुद्धा आम्ही इथं काम करत आहे. तर आम्ही आता छोट्या प्रमाणावर बी म्हणलं तर आमचे 1400 शेअर्स होल्डर झालेले आहेत. तर त्यापैकी जे जुने शेअर्स होल्डर आहेत 500-600 तर हे ऑर्गॅनिक शेतीकडे वळलेले आहेत. आणि लेकरांचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे, कुटुंबाचं आरोग्य चांगलं पाहिजे, पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे. जे उरलेला माल आहे महिला खाऊन, जरी 1400 एकर जमीन आमच्या जर 1 एकर मॉडेल झाली आणि सेंद्रिय शेती 1400 एकर जरी झाली तर घरी खाऊन उरलेला जर राहील, कमीत कमी आम्ही 1000-2000 लोकांपर्यंत त्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहार देऊ शकतो. ह्या माध्यमातून स्वयं सखी शेतमाल प्रोड्युसर कंपनी काम करत आहे. तर आज जर हे मिल्क बिझनेस जो आहे तो मिल्क बिझनेस जरी आम्ही ह्या शेअर्स होल्डरला जर 3-3, 4-4 गायी जरी घेऊन दिलो तर आज त्या गायीचा सगळा खर्च जाऊन 20 ते 25,000 जरी आमची एक महिला कमवू लागली तरी ते पुढे चालून त्या अंतर्गत आम्हाला आता श्रीखंड करायचं आहे, खव्याचं करायचं आहे. त्यानंतर भाजीपाला जो आत्ता फक्त गाव पातळीवर करतात महिला आमचे शेअर्स होल्डर, तर तो भाजीपाला आम्हाला जसं लातूरमध्ये आम्ही 1200 कस्टमरला दूध देतो तसं अनेक 4 ते 5,000 कस्टमरपर्यंत केमिकल फ्री हा भाजीपाला आम्हाला ऑर्गॅनिक केलेला भाजीपाला आम्हाला लातूर कस्टमरला पोहोचायचा आहे. त्याबरोबर आम्ही भाजीपाला असेल त्यानंतर जे आमचे शेअर्स होल्डर आहेत तिथं प्रत्येक गावामध्ये कुक्कुटपालनचं करणार आहेत. त्या भाजीपाल्याबरोबरच ते अंडीचं पण आम्ही तिकडं पुरवठा करण्याचं काम करणार आहेत. डाळ मिल असेल मग ते 40 ज्या गावामध्ये शेअर्स होल्डर आहेत त्या 40 शेअर्स होल्डरच्या ज्या महिलांना आपल्याला तो एखादी डाळ मिल टाकता येईल का, त्यांच्या हाताला एकतर काम लागल आणि काम लागून बी त्यांच्या कंपनीत त्यांनी काम करायला ते आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना आनंद होईल. महिलाचं संघटन तर करायचंच आहे पण त्यांची आर्थिक उन्नती वाढवायची आहे. आणि आर्थिक उन्नती नुसतं वाढणार नाही तर महिला बिझनेसमध्ये उद्योजका झाल्याशिवाय ही आर्थिक उन्नती त्यांची वाढणार नाही. तर प्रत्येक माझ्या शेअर्स होल्डरचं कमीत कमी 3 वर्षानंतर 25 ते 20,000 माझा शेअर्स होल्डर जो सभासद आहे ती प्रत्येक महिला तेवढं कमवली पाहिजे. हे आमच्या स्वयंसखी शेतमाल प्रोड्युसरचं कंपनीचं स्वप्न आहे.